अध्यक्ष महाराज परिच्छेद. सन्माननीय सभासदांनी आज रोजी हा ठराव मांडून त्यावर भाषण करताना असे मुद्दाम सांगितले की हा ठराव मांडण्याच्या पाठीमागे कोणतेही राजकारण नाही. शिक्षणाचा एकंदर दर्जा सुधारावा आणि त्याकरिता शिक्षकांना चांगली पाठ्यपुस्तके निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन मिळावे एवढाच उद्देश या ठरावाच्या मागे आहे, असे ते म्हणाले. ठराव मांडण्याच्या पाठीमागचा हा जो हेतू त्यांनी सांगितला त्याच्याशी मी तत्वतः सहमत आहे, परंतु मला प्रामुख्याने एक गोष्ट या सभागृहाच्या निदर्शनास आणून द्यावयाची आहे की माध्यमिक शिक्षणासाठी पाठ्यपुस्तके निर्माण करीत असताना माध्यमिक शिक्षक आणि महाविद्यालयातील प्राध्यापक हीच मंडळी मुख्यत्वे करून त्या कामात भाग घेत असतात. अर्थात पाठ्यपुस्तक निर्मितीची सध्याची जी पद्धत आहे ती सर्वसामान्य शिक्षकांना तितकीशी परवडणारी नाही, हे मला कबूल आहे. कारण ही पुस्तके छापून घेण्यासाठी पहिल्या प्रथम जो खर्च करावा लागतो तो सर्वसामान्य शिक्षकांना परवडण्यासारखा नसतो. परंतु सन्माननीय सभासदांनी आपल्या ठरावात जी योजना सुचवली आहे तिच्यामध्ये देखील ही अडचण आहेच. तेव्हा त्यांच्या योजनेमुळे त्यांचा हेतू साध्य होईल असे मला काही वाटत नाही. त्यांच्या योजनेमुळे शासनावर काही प्रमाणात आर्थिक बोजा पडेल व शासन तो उचलण्यास कचरेल अशी शंका त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. परंतु ही शंका त्यांना कोणत्या कारणामुळे आली हे मला तरी खरोखर समजत नाही. सध्या सरकार शिक्षणावर फार मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करीत आहे आणि शिक्षणासारख्या कल्याणकारी कामासाठी आणखी काही खर्च करावा लागला तरी तो करण्यास हे सरकार कधीच मागे पुढे पाहणार नाही. नामदार अर्थमंत्री माझ्या बाजूलाच बसले आहेत आणि ते माझ्या म्हणण्याला पुष्टी देत आहेत असे मला वाटते. तेव्हा प्रश्न खर्चाचा नसून ठरावात नमूद केलेल्या योजनेमुळे त्यांच्या मनातील आणि त्याचबरोबर सरकारचाही हेतू साध्य होऊ शकेल किंवा नाही हा आहे. शिवाय ती योजना प्रत्यक्ष अंमलात आणण्याच्या बाबतीत अनेक व्यावहारिक अडचणी आहेत.